नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आहे खुशखबर. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे रखडलेला डिसेंबरचा हप्ता. हा हप्ता आत्ता तुमच्या अकाउंटला जमा होत आहे. सरकारने पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. 1400 कोटी रुपयांचं या ठिकाणी जी तरतूद करण्यात आलेली होती, हे 1400 कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पैसे जे आहेत ते 2 दिवसामध्ये सर्व महिलांना मिळून जातील. 1400 कोटीची तरतूद जी होती ती डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली होती आणि याच तरतुदीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे. तर हा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हे पैसे आले नाहीत का आणि पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची योजना आहे महिलांसाठी. त्याचबरोबर सरकारने आणखीनही खूप साऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत. अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ महिलांना दिला जात आहे. अशा अनेक योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी या योजना सविस्तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर योजनेसंदर्भात सरकारने घेतलेले वेळोवेळचे निर्णयही तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता सरकारने वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत किती महिलांना पैसे आलेले आहेत, कोणत्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, एकूण किती रक्कम येणार आहे, सविस्तर माहितीला सुरुवात करूया. पहा, कालच्याच तारखेला म्हणजे या ठिकाणी हिवाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याची वाटप कधी करण्यात या संदर्भात माहिती विचारलेली होती आणि याचं उत्तर सरकारने दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो हप्ता आहे या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हप्ता वितरण करण्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कालच्या तारखेपर्यंत म्हणजे 17 तारखेपर्यंत या ठिकाणी पहा 1 कोटी महिलांना हा निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे. ती व्हिडिओ क्लिपही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, पण या व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आता पोस्ट करता येत नाही. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ क्लिप जी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की 1 कोटी महिलांना हे पैसे पाठवलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा जो रखडलेला डिसेंबरचा हप्ता आहे तो 1400 कोटींची जी तरतूद करण्यात आलेली आहे, या तरतुदीच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांना हा निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. हा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या आहे 2.47, म्हणजेच 2,47,00,000 महिला लाभार्थी आहेत. यापैकी 1 कोटी महिलांना हा हप्ता सरकारने पाठवलेला आहे, निधी वितरित केलेला आहे, अशी माहिती आहे. मग आता राहिलेल्या ज्या महिला आहेत 1,47,00,000 एवढ्या ज्या महिला आहेत, या महिलांना 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या जो आहे तो निधी जो आहे तो सरकारकडून वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही माहिती स्पष्ट केलेली आहे. या योजनेमधून कोणत्याही बहिणीला वगळण्यात येणार नाही. ज्या बहिणींना अगोदर पैसे आले होते अशा सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत. कोणतेही निकष बदललेले नाहीत. अर्जांची पुन्हा पडताळणी वगैरे सुरू झालेली नाही. सर्व अफवा आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे. फक्त ज्या बहिणींचे अर्ज पडताळले नव्हते म्हणजे चेक केलेले नव्हते
अशा अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे आणि ज्या बहिणी त्यामध्ये निकषात बसणार नाहीत त्या बहिणींना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. असं होणार नाही की तुम्हाला अगोदरचे पैसे आले होते आणि आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. अगोदर जर पैसे आले असतील तर इथून पुढे तुमचे पैसे बंद करण्यात येणार नाहीत. आणि या ठिकाणी पहा, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी तुमचं आधार जोडणी असलं पाहिजे, आधार DBT लिंक असलं पाहिजे, तर हे पैसे 100% तुमच्या अकाउंटला येतील. काळजी करू नका. सर्व बहिणींना सरकारच्या सूचना आहेत की या ठिकाणी तुमचं आधार जोडणी नसेल तर पैसे येणार नाहीत आणि पैसे येण्यासाठी हा आधार जोडणी करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आधार DBT लिंक करून घ्या. पैसे मिळून जातील. 1 कोटी महिलांना हे पैसे आलेले आहेत. आता राहिलेल्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत. फक्त आणि फक्त काही थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. पहा, आकडा खूप मोठा असल्याकारणाने सरकारला एकाच दिवशी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणं तर काही शक्य होणार नाही. त्यामुळे काहींना अगोदर काहींना नंतर असे पैसे मिळून जातील. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळत आहे. आता डिसेंबरचा हप्ता किती मिळणार, तर ज्या महिलांना अगोदर पैसे आलेले नव्हते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते आलेले नव्हते त्या महिलांना 3,000 रुपये मिळतील. आणि ह्या 3,000मध्ये पुन्हा आणखीन 1,500 जे आहेत ते ॲड होतील. म्हणजेच एकूण 4,500 रुपये पुन्हा सरकारकडून जमा होतील. यामध्ये 4,500 एकत्र जमा होतील किंवा अगोदर 3,000चा हप्ता पडेल आणि पुन्हा तुम्हाला 1,500चा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळून जाईल. मला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले होते त्यामुळे इथं मला आता फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. आता बऱ्याच जणी अशा म्हणत असेल की लाडकी बहीण योजनेचे तर पैसे वाढलेले आहेत, 2100 रुपये आम्हाला मिळणार असं सरकारने सांगितलं होतं निवडणुकांच्या अगोदर. त्यामुळेच आम्ही मतदान जे आहे ते माहितीला केलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणता की 1,500 मिळणार. तर पहा, काळजी करू नका. हे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, पण सध्या मिळणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. हे 2100 रुपये मिळण्यासाठी आणखीन 2 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच मार्च महिन्यामध्ये हे पैसे आपल्याला मिळणार आहेत. तोपर्यंत 1,500 रुपयेच सरकार देणार आहे. डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 अशा प्रकारे हे पैसे मिळणार आहेत. मार्च महिन्यापासून या ठिकाणी पहा, 2100 रुपये जी वाढीव रक्कम केलेली आहे ती मिळणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती आहे की 1 कोटी महिलांना पैसे म्हणजे 1 कोटी महिलांना निधी वितरित करण्यात आलेला आहे 17 तारखेपर्यंत. आता राहिलेल्या महिलांना कधी येतात हेही महत्त्वाचं आहे. मला जसे पैसे पडतील तसं मी तुम्हाला लगेच चॅनलवर सांगणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना पैसे आले नाहीत, त्यांना अगोदरचे पैसे आले नाहीत, त्यांनी आधार DBT लिंक आहे की नाही हे चेक करा. पैसे मिळून जातील. या हप्त्यासंदर्भातल्या आणखीनही कोणत्या लेटेस्ट अपडेट असतील तर त्या तुम्हाला कळवण्यात येतील. त्यामुळे सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.